नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर उच्च न्यायालय भरतीमधील काही महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर लिपिक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. मित्रांनो, मुंबईचा जो कट ऑफ आहे हा 67 लागलेला आहे लिपिक या पदासाठी, तर नागपूरचा कट ऑफ हा 70 लागलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ हा 69 लागलेला आहे. मित्रांनो, अंदाजानुसार तसेच वॅकेन्सीनुसार हा कट ऑफ अत्यंत हाय केलेला आहे. त्या अनुषंगानुसार आपण शिपाई पदाचा जो निकाल आहे तो नेमका कधी लागणार, तसेच शिपाईचा संभाव्य कट ऑफ किती जाऊ शकतो, कारण मित्रांनो लिपिक या पदाचा कट ऑफ अत्यंत हाय केलेला आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे जिल्हा न्यायालय भरती 2026 येणार का, याबद्दलची मोठी न्यूज आहे, ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांची लिपिक या पदासाठी सिलेक्शन झालेले आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आपण जे मुलाखतीमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे कसे येतात, तर याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपण बघूया की जी काही दिवसांपूर्वी न्यूज आलेली आहे की न्यायालयातील जी काही रिक्त पदे आहेत ती तातडीने भरणार असे हायकोर्टाच्या न्यायमूर्तीशी सीएम चर्चा करणार. या न्यूजमधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यातील न्यायालयामधील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहे. त्यानंतर जे राज्याचे सीएम आहेत यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसोबत याबाबत चर्चा करण्याचे सांगितले आहे. तसेच राज्यातील न्यायालयामधील प्रलंबित खटल्याची संख्या वाढत आहे, त्यानुसार जलद गतीची खंडपीठे नवीन निर्माण करण्याचे नियोजन आहे. तर मित्रांनो, यामुळे नवीन जे न्यायालय तयार होणार आहे त्यामध्ये नवीन रिक्त पदे लवकर भरले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच नवीन भरतीची संधी निर्माण होऊ शकते, म्हणजेच जिल्हा न्यायालयाची भरती जी आहे ती लवकरात लवकर येऊ शकते. तर मित्रांनो, जे विद्यार्थी लिपिक या पदासाठी क्वालिफाय नाही झाले आहेत टायपिंग आणि मुलाखतीसाठी, अशा विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरू ठेवा, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही. तयारी हाच एक ऑप्शन आहे. तसेच गरजेनुसार नवीन न्यायालयांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये खटल्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय सुरू केली जातील. हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजेच काय, तर बघा मित्रांनो, नवीन न्यायालय किंवा नवीन भरती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आपली तयारी सुरू ठेवा. तर ही होती जिल्हा न्यायालयाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती. आता आपण बघूया शिपाई या पदाच्या जागा किती होत्या, तसेच याचा कट ऑफ सुद्धा किती जाऊ शकतो आणि निकाल कधी लागू शकतो. तर सगळ्यात आधी वळूया मुंबई उच्च न्यायालयासाठी. बघा, 570 वॅकेन्सी होत्या, नागपूरसाठी 115 आणि औरंगाबादसाठी 202. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या पदासाठी 1:7 हा रेशो घेतलेला आहे. यापूर्वी 1:10 किंवा 1:15 एवढ्या प्रमाणात रेशो घेतला होता. त्यामुळे या वर्षीचा कट ऑफ एवढा हाय गेलेला आहे. तर मित्रांनो, शिपाई या पदाचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 26 ते 28च्या दरम्यान लागू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना 24+ आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली तयारी सुरू ठेवा, कारण लिपिकपेक्षा शिपाई या पदाच्या वॅकेन्सी काही प्रमाणात थोड्या जास्त आहे. तसेच जिल्हा न्यायालयाची सुद्धा भरती येणार आहे, त्यामुळे आपण आपली तयारी सुरू ठेवा. आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मुलाखतीची तयारी करायची आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, त्यात प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. त्यात आपण मुलाखतीचे अनेक व्हिडिओज घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.